नाशिकच्या कारागृहातील अधिकाऱ्यांची पार्टी ही पीएल ग्रुपला मदतीसाठी आयोजित करण्यात आली होती की काय असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण अधिकाऱ्यांसोबत पार्टी करणारा सराईत गुन्हेगार गौरव मिश्रा हा पीएल ग्रुप टोळीशी संबंधित असल्याची माहिती मिळते। याआधीही मिश्रानं तोतया आयपीएस अधिकारी बनून अनेकांना गंडा घातल्याचं कळतंय। त्याचप्रमाणे अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातही गौरव मिश्राचा हात असल्याची माहिती आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी अभिजित सोनवणे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, कारागृहातील अधिकाऱ्यांची पार्टी या प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर येते। पीएल ग्रुपला मदतीसाठी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती का असा महत्त्वाचा प्रश्न आहे। काय अधिक माहिती? त्याची अतिशय धक्कादायक माहिती आता तपासातून समोर आलेली आहे। ज्या जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारासोबत या जेलमधल्या अधिकाऱ्यांनी पार्टी केलेली होती तो गौरव मिश्रा हा आयपीएस अधिकारी म्हणून वावरायचा, पोलिसांचा एस्कॉर्ट घेऊन फिरत होता आणि ज्यावेळेस तो बनावट तोतया पोलीस अधिकारी बनून फिरत असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर त्याच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। अंबड पोलीस ठाण्यामध्ये 2 तर इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये 1 गुन्हा या गौरव मिश्रा विरोधामध्ये दाखल आहे आणि पीएल ग्रुप जो आहे नाशिकचा त्याच्या टोळीतील संबंधित गुन्हेगारांना जेलमध्ये मदत करण्यासाठी ही पार्टी आयोजित केल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता या दृष्टिकोनातून देखील या सगळ्या प्रकरणाचा तपास आता खरं तर करण्याची गरज आहे। कारण जर अशा पद्धतीने जेलच्या अधिकाऱ्यांना पार्ट्या देऊन आतमध्ये असलेल्या गुन्हेगारांना जर मदत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।